नमस्कार. डॉक्टर भंडारे लेक्चरमध्ये पुन्हा आपलं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एफ-वाय बी-कॉमचा जो बिझनेस इकॉनॉमिक्समधील मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्पेशल आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामधील जे 4थं चॅप्टर आहे प्रोडक्शन एनालिसिस म्हणजे उत्पादन विश्लेषण. या प्रकरणातील एक महत्त्वाच्या कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत. ती कन्सेप्ट म्हणजेच उत्पादन मानाच्या अंतर्गत व बाह्य बचती आणि अबचती म्हणजेच उत्पादन मानाच्या म्हणजेच मोठ्या प्रमाणावरील उत्पादन घेत असताना उत्पादकाला ज्या अंतर्गत व बाह्य बचती तसेच अबचती म्हणजे त्यालाच आपण तोटे असे म्हणतो. या कन्सेप्टचा आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. आपण हे आपण 4थं चॅप्टर अभ्यासतोय. पण मात्र आपण यापूर्वीही 3 चॅप्टरमधील विविध कन्सेप्टचा अभ्यास आपण याच्या थ्रू केलेला आहे. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती व महत्त्व हे पहिल्या प्रकरणामधील कन्सेप्ट आपण याच्या थ्रू आपण अभ्यासलेली आहे. त्याच्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हे दुसऱ्या प्रकरणातील देखील कन्सेप्टचा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि तिसरा प्रकरणामधील जी आपण कन्सेप्ट घेतलेली आहे ती म्हणजे मागणी व पुरवठ्याचे निर्धारक घटक. अशा अनेक कन्सेप्टचा आपण थोडक्यात अभ्यास घेत आहोत व्हिडिओच्या थ्रू. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जर या कन्सेप्ट जर समजत असतील सोप्या पद्धतीने तर मी नक्कीच भविष्यामध्ये अजून कन्सेप्टचा देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण कन्सेप्टला सुरुवात करताना अंतर्गत बचत आणि बाह्य बचत दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. परंतु आपण सुरुवातीला अंतर्गत बचती किंवा फायदे किंवा बाह्य बचती किंवा फायदे याचा अभ्यास करूया. आता डॉक्टर मार्शल यांनी काय केलेलं आहे, की उद्योग संस्था आणि उद्योजकांना मोठ्या उत्पादन संस्था वाढवल्यामुळे जे फायदे मिळतात, त्या फायद्यांचे वर्गीकरण त्यांनी 2 प्रकारे केलेलं आहे. एक म्हणजे अंतर्गत बचत ज्याला इंटरनल इकॉनॉमीज असे म्हणतात आणि दुसरं म्हणजे बाह्य बचत किंवा बाह्य फायदा ज्याला एक्सटर्नल इकॉनॉमीज असे म्हणतात. आता त्यातली आपण पहिली कन्सेप्ट बघूया अंतर्गत बचती किंवा फायदे इंटरनल इकॉनॉमीज. बघा काय डॉक्टर मार्शल यांनी म्हटलेलं आहे, अंतर्गत बचती त्या असतात ज्या एका विशिष्ट उद्योग संस्थेला अंतर्गत कुशलता व व्यवस्थापनातील श्रेष्ठता यामुळे प्राप्त होत असतात. बघा आपण व्याख्येची फोड करूया. अंतर्गत बचती म्हणजे अंतर्गत म्हणजे एखादी उद्योग संस्थेच्या एक जी त्याची चौकट आहे, त्या चौकटीच्या आत जी क्रिया चालते आणि त्याच्यातून जे फायदे निर्माण होतात, त्याला म्हणायचं अंतर्गत बचती. आणि ते कशामुळे प्राप्त होतात? तर अंतर्गत कुशलता म्हणजे तिथे काम करणारे वर्कर्स असो, त्याच्यानंतर मॅनेजमेंटमधला स्टाफ असो, कोणतेही उत्पादनाचे घटक घ्या, ते अतिशय कुशलतेने वापरले जातात. तसंच व्यवस्थापनातील श्रेष्ठता म्हणजे मॅनेजमेंट जे आहे, ते मॅनेजमेंट पण अशा पद्धतीने त्याचं वर्क करतं, की त्याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होऊन उत्पादनाचा खर्च काय होईल? कमीत कमी होईल. म्हणून मार्शल यांनी म्हटलंय, की अंतर्गत बचती त्या असतात, की ज्या एका विशिष्ट उद्योग संस्थेला अंतर्गत कुशलता व व्यवस्थापनातील श्रेष्ठता यामुळे काय होत असतात? प्राप्त होत असतात. अशी आपल्याला व्याख्या अंतर्गत बचतीची सांगता येईल. आता अंतर्गत बचतीचा अर्थ बघितला अंतर्गत बचती कोणत्या हे आपण थोडक्यात पाहूया. पहिली बचत आहे तांत्रिक बचती. आता काय होतं, की उद्योग संस्थेचा आकार मोठा झाला, की त्यांना तांत्रिक बचतीचा काय होतो? लाभ होतो. तो कशाप्रकारे होतो? कशाप्रकारे होतो? तर उत्पादन वाढीबरोबर उत्पादन संस्थेचा आकारही वाढल्यामुळे त्यांना मोठ्या आकाराची काय वापरता येते? यंत्रसामग्री वापरता येते. त्याच्यामुळे उत्पादनाचा वेग वाढतो आणि त्याच्यामुळे बचती निर्माण होतात. त्याच्यानंतर आधुनिक व श्रेष्ठ तंत्रज्ञानाचा सुद्धा त्यांना काय करता येतो? वापर करता येतो. त्याच्यामुळे महागडी यंत्रसामग्री वापरणं त्यांच्याकडनं काय होतं? शक्य होतं आणि त्याच्यातूनही आपल्याला बाह्य बचती मिळतात. तसंच उद्योग संस्थेचे आकारमान वाढल्यामुळे वेगवेगळ्या प्रक्रियांमधील वेगवेगळी जी कार्य आहे ती मजुरांमध्ये वाटप करून दिल्यामुळे ते श्रमिक किंवा ते मजूर आपापल्या कार्यामध्ये काय बनतात? तरबेज बनतात. त्याच्यामुळे उद्योग संस्थेची कार्यक्षमता वाढून, उत्पादनाचा वेग वाढून, उत्पादनाचा खर्च काय होतो? कमी होतो. तसंच दुय्यम वस्तूची सुद्धा उत्पादन संस्था काय करत असते, अशा वेळी बचत करत असते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा साखर उद्योग आहे, तर तो साखरच बनवण्याचं काम नाही करत. तर साखर उद्योगामध्ये जी मळी तयार होते साखरेचं उत्पादन घेत असताना, त्या मळीपासून अल्कोहोल तयार करण्याचं सुद्धा काम ती करते आणि अल्कोहोल ती बाजारात विकते. म्हणजे दुय्यम वस्तूचे काय घेते ती? उत्पादन घेते. त्याच्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होऊन अंतर्गत बचत काय होते? वाढते. अशा पद्धतीने आपल्याला तांत्रिक बचतीविषयी सांगता येतं. दुसरी जी बचत आहे ती म्हणजे व्यवस्थापकीय बचत. आता व्यवस्थापकीय बचतमध्ये काय होतं? उदाहरणार्थ आता व्यवस्थापकीय बचतमध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्रपणे काय केलं तर तज्ञ व्यक्तींची नेमणूक केली जाते. मग जसं काही खरेदी, विक्री विभाग, लेखांकन विभाग, दळणवळण विभाग, जाहिरात विभाग
अशा अनेक विभागांसाठी या व्यवस्थापकांची निवड केल्यामुळे ते कार्यक्षमपणे सर्व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडनं काम करून घेतात. त्याच्यातनं सुद्धा उत्पादनाचा खर्च काय होतो? कमी होतो. त्याच्यानंतर पुढचं आहे विपणन विषयक बचती. आता मोठ्या आकाराच्या ज्या उद्योगसंस्था असतात, त्यांची सौदाशक्ती सुद्धा काय असते? जास्त असते. त्याच्यामुळे त्यांना विपणन विषयक बचती मिळतात. अ, त्या आणि विपणन विषयक स्वतंत्र विभाग, स्वतंत्र डिपार्टमेंट प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये असतं आणि कुशल व्यक्तींकडनं ती तेथील ज्या सर्व क्रिया आहेत त्या पार पाडल्या जात असतात. म्हणजे विक्री कला असेल, जाहिरात असेल, प्रचार असेल इत्यादी दृष्टीने पॅकिंग स्वातंत्र्य, विक्री व्यवस्था अशा अनेक बाबतीमध्ये ते तज्ञ व्यक्ती काय घेत असतात वेगवेगळे निर्णय घेऊन उत्पादनाचा खर्च बचत करण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर पुढचं आहे वित्तीय बचती. आता अ, जेवढी उद्योग संस्था मोठी, तितक्या त्या उद्योग संस्थेला बँका, वेगवेगळ्या वित्तीय संस्था कमीत कमी व्याजदराने कर्ज द्यायला काय होतात, सहज तयार होतात आणि त्याच्यामुळे जेवढी कर्ज उभारणी जास्त, तेवढं उत्पादन सुद्धा काय असतं, जास्त असतं. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं झालं तर भारतातील जे टाटा आयर्न वगैरे, त्याच्यानंतर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, रिलायन्स, हिंदुस्तान लिव्हर इत्यादी ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना कर्ज देण्यासाठी कोणतीही बँक तयार होते किंवा परदेशामध्ये आपलं कर्जरोख्यांच्या विक्रीतनं सुद्धा त्यांना भांडवल उभारता येत असतं आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्पादनाचा खर्च काय होतो, कमी होतो आणि त्याच्यातून वित्तीय बचती काय होतात, निर्माण होतात. त्याच्यानंतर आहे जोखीम पत्करण्यातील बचती. आता उद्योग संस्था जेवढ्या जास्त मोठ्या, तितकी त्यांची जोखीम पत्करण्याची शक्तीमध्ये काय होते, वाढ होते आणि कुठल्याही धोक्याला, संकटाला ते यशस्वीपणे काय देतात, तोंड देतात आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्पादनाचा खर्च काय होतो, कमी होतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे संशोधन बचती. आता मोठ्या उद्योग संस्था काय करतात, स्वतःची स्वतंत्र संशोधन प्रयोगशाळा काय करतात, स्थापन करतात आणि त्या प्रयोगशाळेमध्ये प्रशिक्षित संशोधकांची देखील ते काय करतात, नेमणूक करतात. मग ते काय कामं करतात, उत्पादनाचे नवीन तंत्र शोधून काढतात, नवीन तंत्रज्ञान पद्धती विकसित करतात आणि त्याच्यामुळे त्याचा वापर केल्यामुळे पुन्हा उत्पादन खर्चामध्ये घट होऊन काय होतं, अंतर्गत बचती निर्माण होते आणि यातला शेवटचा मुद्दा आपल्याला तो घ्यायचा आहे, तो म्हणजे कल्याणात्मक बचती. आता मोठमोठ्या ज्या उद्योग संस्था असतात, ते आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या मजुरांना ते काय वेगवेगळ्या फॅसिलिटीज देत असतात. उदाहरणार्थ कॅन्टीनची सुविधा, पाळणा घरे, त्याच्यानंतर जिथे ते काम करतात तिथे मोकळी हवा, कामाच्या ठिकाणी मोकळी हवा असेल, त्याच्या अल्पदराने त्यांच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करत असतील, त्यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा देत असतील, खेळाचे मैदान, करमणुकीच्या सुविधा देत असतील, व कामगारांची वाहतूक फ्री करत असतील. या सगळ्या गोष्टी या सगळ्या सुविधा जर कामगारांना दिल्या, तर त्या कामगारांची काय वाढते, कार्यक्षमता वाढते आणि अधिक जोमाने ते काय लागतात, कामाला लागतात आणि त्याच्यातून मग पुन्हा उत्पादन वाढतं. उत्पादनाच्या खर्चात घट होते आणि अंतर्गत बचती काय होतात, निर्माण होतात. म्हणजे या विविध मुद्द्यांचा मतितार्थ आपल्याला हे सांगता येतं, की उत्पादकाचा उत्पादन खर्च या त्या कारणाने काय होतो, कमी होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या फायद्यात काय होते, वाढ होते. त्यांच्या नफ्यात काय होते, वाढ होते. आता आपण अंतर्गत फायदे बघितल्यानंतर पुढचं बघायचं आपल्याला ते म्हणजे बाह्य बचत किंवा बाह्य फायदे. आता त्याचा अर्थ आपण आधी बघूया. उद्योगातील व्यवसाय संस्थेची संख्या वाढल्यामुळे ज्या बाह्य कारणांमुळे व्यवसाय संस्थेच्या खर्चात घट होऊन व्यवसाय संस्थेस जे लाभ होतात त्यांनाच काय म्हणायचं बाह्य बचती किंवा फायदे असं म्हणतात. आता काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, अ, व्यवसाय संस्थेचा आकार जेवढा वाढतो आणि एका विशिष्ट ठिकाणी जेव्हा उद्योग संस्थेच्या संख्येमध्ये काय होते, वाढ होते, तेव्हा त्यांना रेडीमेड काही फायदे मिळतात बाहेरच्या परिसरामधून आणि त्या रेडीमेड फायद्यांमुळे काय होतं, की त्यांचा उत्पादनाचा खर्च कमी होऊन त्यांच्या फायद्यामध्ये काय होते, वाढ होते. तर ते कोणते कोणते फायदे हे आपल्याला आता पाहायचेच आहे. तर कोणत्या-कोणत्या बाह्य बचती निर्माण होतात ते आपण पाहूया. पहिलं आहे केंद्रीकरणामुळे निर्माण होणाऱ्या बचती. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अनेक उद्योग संस्था एकाच ठिकाणी एकवटतात, एकाच ठिकाणी ते आपल्या गर्दी करतात. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांना त्या एकत्र ठिकाणी एकवटणं यालाच केंद्रीकरण असं म्हणतात आणि एकाच ठिकाणी खूप जास्त उद्योग संस्थांची संख्या वाढल्यामुळे त्यांना कोणत्या-कोणत्या बचती मिळतात. तर त्याच्यामध्ये केंद्रीकरणमुळे मिळणाऱ्या बचतींमध्ये पहिली आहे वाहतूक व्यवस्था. म्हणजे उद्योग संस्थेकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कच्चा माल, पक्का माल वाहतूक करण्यासाठी रस्ते असेल, रेल्वे असेल, बंदरे असतील,
या सर्वांवरचा खर्च काय होतो या सर्वांवर त्यांना स्पेशली खर्च करावा लागत नाही. कारण ती सोय आधीच तिथे उपलब्ध करून ठेवल्यामुळे त्याच्यावरील त्यांचा खर्च कमी होतो आणि त्यांचा एक्स्टर्नल फायदा काय होतो वाढतो. त्याच्यानंतर दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुद्धा केंद्र सरकारने, राज्य सरकारने अनेक मोबाईल असेल, फॅक्स असेल, इंटरनेट असेल यासारख्या सुविधा तिथे उपलब्ध करून दिल्यामुळे त्या कमीत कमी किमतीमध्ये त्यांना प्राप्त होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं काय होते कच्चा माल, पक्क्या मालाची जी खरेदी विक्री आहे ती जलद गतीने होऊन दळणवळणाच्या व्यवस्थेचा फायदा त्यांना मिळतो. त्याच्यानंतर बँकिंग व्यवस्था. आता बँकिंग व्यवस्थेमध्ये काय आहे उद्योगाचा विस्तार जितक्या प्रमाणामध्ये होतो, तितक्या प्रमाणामध्ये त्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी अनेक बँका, त्यांच्या शाखा, त्या विशिष्ट ठिकाणी जिथे उद्योग संस्था आहे, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होताना दिसून येतो. त्याच्यामुळे बँकिंगच्या थ्रू त्यांचा वित्तीय पुरवठा त्यांचा अखंडितपणे काय राहतो, चालू राहतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते विद्युत शक्तीच्या सुविधा, जिथे म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळ्या एम-आय-डी-सीचं सुद्धा आपल्याला उदाहरण घेता येईल, की एम-आय-डी-सीमध्ये काय असतं, की अनेक प्रकारच्या उद्योग संस्था काय असतात, एका ठिकाणी एकवटलेल्या असतात. सेजचं उदाहरण आपल्याला घेता येईल. स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण त्याला जिथे म्हणतो, की जिथे फक्त निर्यातक्षम उद्योगांची काय केली जाते, स्थापना केली जाते. हे ठिकाण सुद्धा आपल्याला केंद्रीकरण झालेलं आहे, असं म्हणता येईल. आणि मग त्या ठिकाणी विद्युत शक्तीच्या बाबतीत जर झालं, तर विद्युत निर्मिती केंद्र आणि विद्युत वाटप केंद्रांची सुद्धा तिथे काय केली जाते, स्थापना केली जाते आणि कमीत कमी दराने त्यांना वीज पुरवठा काय काय होतो, उपलब्ध होतो. त्यामुळे सुद्धा त्यांची उत्पादन खर्चामध्ये काय होते, बचत होते. त्याच्यानंतर कुशल श्रमिकांचा पुरवठा. आता उद्योग संस्थांच्या केंद्रीकरणामुळे तिथे कुशल श्रमिकांची काय वाढते, मागणी वाढते आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये कुशल प्रशिक्षण केंद्र, तांत्रिक शिक्षण पुरवणाऱ्या संस्थांच्या संख्येमध्ये सुद्धा काय होते, वाढ होते आणि त्याप्रमाणे ते कुशल श्रमिक या उत्पादन संस्थांना पुरवत असतात. आता हे पॉइंट्स आपण सब पॉइंट जे सगळे बघितले ते म्हणजे काय, उद्योग संस्था एका ठिकाणी एकवटल्यामुळे, केंद्रीकरण झाल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या बचती. त्याच्यानंतर बाह्य बचतीमध्ये दुसरा मुद्दा जो आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे माहितीमुळे मिळणाऱ्या बचती. आता मोठ्या उद्योग संस्था एका ठिकाणी स्थापन झाल्यामुळे मासिके, साप्ताहिके, माहिती पत्रके अ, अ, जे असे वेगवेगळ्या ठिकाणचे काय केले जातात, प्रकाशित होतात, की ज्याच्यातनं त्या औद्योगिक ठिकाणची काय दिली जाते, माहिती प्रकाशित केली जाते आणि त्याच्यातून सुद्धा उत्पादकांना सल्ला देणाऱ्या अनेक संस्थांची स्थापना होऊन बाजारपेठेमध्ये त्यांना मिळणाऱ्या माहितीमुळे आपल्या उत्पादन खर्चामध्ये काय करता येते, बचत करता येते. कारण कच्च्या मालाच्या उपलब्धतेविषयी त्यांना माहिती कळते. नवीन संशोधनाविषयी त्यांना माहिती या प्रसार माध्यमातून कळते आणि त्यामुळे तसा त्यांना आपलं मॅनेजमेंट राबवून त्यांना उत्पादनाचा खर्च कमी करता येतो. त्यानंतर पुढचं आहे उपउत्पादनाच्या बचती. आता जसं आपण मागच्या मुद्द्यामध्ये देखील बघितलं बघा, की उद्योग संस्था काय करतात आपल्या जेव्हा उद्योग संस्थेचं आकारमान वाढतं तेव्हा त्यांच्या एखाद्या उद्योग काय म्हणता येईल त्याला, की एखाद्या वस्तूच्या उत्पादनामधून अ, जे शिल्लक राहिलेले जे टाकाऊ पदार्थ असतात ना, त्यांचं विल्हेवाट लावण्याचा त्यांच्याकडे नेहमी प्रश्न निर्माण होत असतो बघा. म्हणजे उदाहरणार्थ साखर कारखान्यातली मळी असेल, चिपाड असेल, पोलाद उद्योगातील निरुपयोगी लोखंड असेल, यांचं त्यांना काय करावं लागतं, निस्सारण करावं लागतं किंवा त्यांना तो माल एकदम टाकाऊ किमतीमध्ये सुद्धा काय करावा लागतो, विकावा लागतो किंवा खरेदी करावा लागतो. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे होतं असं, की उद्योग संस्था जे टाकाऊ माल आहे, ते टाकाऊ माल काही नवीन उद्योग संस्था खरेदी करतात आणि त्याच्यावर नवीन प्रोसेस करून एखादं नवीन प्रोडक्शन तयार करून ते बाजारामध्ये विकतात आणि त्याच्यामुळे उपउत्पादनाची निर्मिती होऊन उद्योग संस्थांना त्याच्यातनं काय मिळतं, उपउत्पादनाच्या विक्रीतून सुद्धा काय मिळतं, उत्पन्न मिळतं व उत्पादनाचा खर्च कमी होतो. अ, हे आपल्याला बाह्य बचती सांगता येईल. अंतर्गत बचती किंवा बाह्य बचती पाहिल्यानंतर आपल्याला अंतर्गत अबचती म्हणजे आता अंतर्गत आणि बाह्य तोटे कोणते आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. त्यातलं आपण पहिलं बघूया अंतर्गत तोटे किंवा अंतर्गत अबचती. याला इंटरनल डिसइकॉनॉमीज असं म्हणतात. काय व्याख्या आहे बघा याची. उद्योग संस्थेचं आकारमान वाढल्यामुळे काय होतं, की एका विशिष्ट बघा आपण आधी ही वाचून घेऊया. उद्योग संस्थेचे आकारमान एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यास उद्योग संस्थेच्या पातळीवर अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे त्या उद्योग संस्थेला फायदा होण्याच्या ऐवजी काय होऊ लागतात, तोटे होऊ लागतात. यालाच अंतर्गत अबचती किंवा तोटे असं म्हणतात. म्हणजे उद्योग संस्था जितक्या जास्त प्रमाणामध्ये जितकं मोठ्या होतात
तेवढं ते त्यांचे प्रश्नसुद्धा प्रश्नांचं स्वरूप त्यांचं काय होतं बदलतं. जेव्हा उत्पादन संस्था छोट्या असतात, तेव्हा त्यांचे प्रश्न वेगळे असतात. उत्पादन संस्था जेव्हा मोठ्या आकाराच्या होतात, तेव्हा त्यांचे प्रश्न कसे असतात, वेगळे असतात आणि हे प्रश्न इतक्या गंभीर स्वरूपामध्ये निर्माण होतात, की फायद्यांच्या ऐवजी त्यांना काय होऊ लागतो, तोटे होऊ लागतो. आता कोणते अंतर्गत तोटे आहे ते आपण प्रथम बघूया. पहिलं आहे व्यवस्थापनामध्ये अडचणी. आता मर्यादेच्या बाहेर कक्षा वाढली व्यवसाय संस्थेची, की त्याच्या व्यवस्थापनावर नियंत्रणामध्ये सुद्धा काय होते, अडचण निर्माण होते. कार्यामध्ये हवं तितकं सुसूत्रीकरण राहत नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे विविध विभागातील समन्वयात अडचण. आता व्यवसाय संस्थेमध्ये वित्त, विपणन, त्याच्यानंतर सेल डिपार्टमेंट असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स केलेले असतात. आणि त्यांच्या एकमेकांच्या सहकार्यामधूनच त्यांना कार्य करायचं असतं. परंतु त्यांची या विभागाची कार्यकक्षा जितक्या प्रमाणामध्ये वाढते, तितक्या त्या सर्व विभागांमध्ये समन्वय राखणं काय होतं, अशक्य होतं आणि त्याच्यामधून अंतर्गत तोट्यामध्ये काय होते, वाढ होते. त्यानंतर तिसरं आहे औद्योगिक संबंधांमध्ये बिघाड. आता उद्योग संस्था जितकी जास्त मोठी, तितकी कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कशी असते, जास्त असते आणि कर्मचारी आणि जे मॅनेजमेंट असतं त्याच्यामध्ये जे संबंध चांगल्या रीतीने प्रस्थापित न होता वाईट पद्धतीने प्रस्थापित होतात आणि त्याच्यामधूनच मग संप, ताळेबंदी यासारख्या प्रकारांचा अवलंब कर्मचारी करायला लागतो आणि त्याच्यामधूनच औद्योगिक कलह निर्माण होतो आणि त्याचा विपरीत परिणाम उत्पादन घटण्यावर उत्पादन संस्थेच्या दिसून येतो. त्यानंतर पुढचं आहे तांत्रिक तोटे. आता तांत्रिक तोट्यामध्ये काय होतं, की एखाद्या यंत्राची जेवढी कॅपॅसिटी आहे, एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्याचं, त्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त उत्पादन त्या यंत्राच्या थ्रू करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये बिघाड होण्याची काय असते, दाट शक्यता असते आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या तोट्यामध्ये काय होते, वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचं आहे अतिरिक्त उत्पादन. आता अतिरिक्त उत्पादनामध्ये काय आहे, मागणीच्या तुलनेमध्ये जर जास्त उत्पादन केलं आणि तेवढी जर मागणी नसेल, तर मिळेल त्या किमतीला त्यांना उत्पादन काय करावं लागतं, विकावं लागतं आणि त्याच्यामधून उत्पादन संस्थेचं काय होतं, नुकसान होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे गळे कापूस स्पर्धा. आता उत्पादन जेव्हा मोठ्या प्रमाणावर केलं जातं, त्यांना फायदा मिळायला लागतो, तेव्हा दुसऱ्या सेम उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या तिथे बाजार काबीज करण्याचा काय करायला लागतात, प्रयत्न करायला लागतात आणि त्याच्यामुळे होतं काय, की प्रत्येक उत्पादन संस्था आपली बाजारपेठेतील मागणी जास्तीत जास्त मिळवण्यासाठी निकोप स्पर्धेऐवजी गळे कापूस स्पर्धेचा काय करतात, अवलंब करतात आणि त्याच्यामधून सुद्धा उत्पादनाच्या खर्चात काय होते, वाढ होते. आणि शेवटचा मुद्दा आहे अंतर्गत अबचती किंवा तोट्यांमध्ये तो म्हणजे अकार्यक्षमतेमध्ये वाढ. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे व्यवसाय संस्थेचं व्यवस्थापन, नियंत्रण, विक्री या बाबतीतील कार्यक्षमता सुद्धा काय होते, कमी होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊन व्यवसाय संस्थेचं काय होतं, नुकसान होतं. म्हणजे इंटरनल या अनेक जे घटक आहेत, त्या घटकांमुळे सुद्धा तोटे उत्पादन संस्थेला काय होतात, बघायला मिळतात. बघा आता आपण आतापर्यंत अंतर्गत फायदे, बाह्य फायदे, अंतर्गत तोटे आणि बाह्य तोटे अशा आपण कन्सेप्टचा अभ्यास करतोय. मग आता अंतर्गत तोटे आपण बघितला तर आपल्याला बाह्य तोटे किंवा बाह्य अबचती ज्याला एक्सटर्नल डिसइकॉनॉमीज असे म्हणतात ते पाहायचंय. बघा त्याच्यामध्ये काय आहे विशिष्ट भागात किंवा प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण झाल्यामुळे त्यातील व्यवसाय संस्थांना जे तोटे सहन करावे लागतात त्यांना बाह्य तोटे असे म्हणतात. म्हणजे एकाच ठिकाणी अनेक उद्योग स्थापन होतात आणि त्याच्यामुळे त्यांचे फायदा होण्याच्या ऐवजी काय व्हायला लागतो, तोटाच व्हायला लागतो. ते तोटे कोणते आपण ते पाहूया. बाह्य तोट्यामध्ये पहिला जो तोटा आहे तो म्हणजे वाहतुकीच्या बाबतीत समस्या. आता काय होतं, की उत्पादन संस्था जितके जास्त प्रमाणामध्ये कच्च्या मालाची, पक्क्या मालाची वाहतूक करते, ती वाहतूक विनाविलंब करणं काय होतं, अशक्य होतं आणि त्याच्यामुळे वाहतुकीच्या खर्चामध्ये काय होते, वाढ होते. त्याच्यामुळे कच्चा माल वेळेवर उत्पादन संस्थेला मिळत नाही, पक्का माल बाजारपेठेत वेळेत पोहोचत नाही. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते कच्च्या मालाच्या उपलब्धतेत अडचण. आता उत्पादन संस्था जितकी जास्त मोठी तेवढी त्यांची कच्च्या मालाची मागणी सुद्धा काय असते, जास्त असते आणि अनेक उत्पादन संस्था स्थापन झाल्यामुळे कच्चा माल मिळविण्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये काय निर्माण होते, स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून मग कच्च्या मालाच्या काय वाढतात, किमती वाढतात आणि त्याच्यामुळे देखील उत्पादन संस्थेच्या खर्चामध्ये काय होते, वाढ होते. अंतिमतः तिला मिळणाऱ्या नफ्यात सुद्धा काय होतं,
नफ्यात सुद्धा काय होते, घट होते. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वित्त पुरवठ्यात अडचण. आता व्यवसाय संस्थांचा आकार जितका मोठा, तेवढं त्यांना वित्त पुरवठ्याची गरज सुद्धा काय असते, जास्त असते. कर्जाची गरज सुद्धा त्यांची कशी असते, जास्त असते आणि त्यांना जर ते वेळेवर उपलब्ध नाही झालं, तर त्याच्यामुळे सुद्धा त्या आर्थिक अडचणीमध्ये येतात आणि त्याच्यामुळे अधिक व्याजदराने सुद्धा ते कर्ज घेण्यास काय होतात, तयार होतात आणि त्यामुळे सुद्धा काय होतं, उत्पादनाच्या खर्चात वाढ होते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे कमी दर्जाच्या श्रमिकांना अधिक वेतन. आता होतं काय, की मोठ्या उत्पादनामुळे श्रमांच्या मागणीत सुद्धा काय होते, वाढ होते आणि श्रमाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे वेतनात सुद्धा काय होते, वाढ होते. कारण व्यवसाय संस्थेला कमी दर्जाच्या श्रमिकांना काय घ्यावं लागतं, कामावर घ्यावं लागतं. मात्र त्यांना वेतन जास्त द्यावं लागतं आणि याच्यातूनच व्यवसाय व्यवसाय संस्थांच्या उत्पादन खर्चामध्ये काय होते, वाढ होते. त्याच्यानंतर पुढचं आहे जागेच्या भाड्यात किंवा किमतीत वाढ. आता उत्पादन संस्था ज्या जागेवर उभारलेली आहे, त्या जागेच्या किमतींमध्ये काय होते, वाढ होते. कारण ती जागा अनेक उद्योग संस्थांनी काय केली जाते, व्यापली जाते. त्याच्यामुळे तिथे जागेची चणचण भासते आणि तसेच नुसतं तिथल्या किमतीच नाही वाढत जमिनीच्या, तर रेंट पद्धतीने सुद्धा उत्पादन संस्था जर त्या जागेचा वापर करत असेल उत्पादन अ, करण्यासाठी, तर त्याच्यावर रेंटमध्ये सुद्धा जागेच्या भाड्यात सुद्धा काय होते, वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे सुद्धा उत्पादनाच्या खर्चात वाढ घडून येते. शेवटचा मुद्दा आपल्याला बाह्य अबचती किंवा बाह्य तोट्यांचा बघायचा आहे. तो म्हणजे सेवा सुविधांवरील ताण. आता पाणी पुरवठा सेवा सुविधा कोणत्या सेवा सुविधांवर ताण येतो? तर त्या सेवा सुविधा म्हणजे पाणी पुरवठा असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, आरोग्य सुविधा असतील, या सगळ्या सुविधा पुरवण्याच्या बाबतीमध्ये काय होतं, त्या प्रशासनावर काय येतो, एखाद्या उत्पादकावर काय येतो, ताण येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा ज्या अडचणी निर्माण होतात त्याला त्या अडचणींना सुद्धा काय म्हणायचं, बाह्य अडचणी किंवा बाह्य तोटे किंवा बाह्य अबचती हा शब्द त्याला प्रॉपरली वापरला जातो. म्हणजे असं वापरला जातो. म्हणजे अशा प्रकारे जसं अंतर्गत उत्पादन खर्च वाढतो आणि त्यांना अंतर्गत तोटे सहन करावे लागतात, तसं उत्पादन संस्थेला बाह्य देखील तोटे सहन करावे लागतात. बाह्य अनेक कारणांमुळे सुद्धा काय होतात, तोटे होतात. त्याचाही बाह्य बचतीमध्ये काय करतो आपण, विचार करतो. अशा रीतीने आपल्याला एखाद्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणाऱ्या उत्पादन संस्थेचे अंतर्गत व बाह्य तोटे जे आहे किंवा फायदे जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने ब्रॉड क्वेश्चन म्हणून परीक्षेमध्ये विचारला जातो आणि अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्याला जर एकदा मुद्दा समजला तर त्याचं सहजपणे विश्लेषण करून उत्तर लिहिता येतं. फक्त पाठांतराची गरज जी भासते ती म्हणजे मुद्द्यांच्या बाबतीमध्ये. मुद्द्यांच्या बाबतीत त्याला व्यवस्थित पाठांतर करण्याची काय असते विद्यार्थ्याला आवश्यकता असते आणि त्या दृष्टीने ही कन्सेप्ट काय आहे महत्त्वाची आहे. आय होप की विद्यार्थ्यांना ती सहज रीतीने समजली असेल आणि त्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला जर हे विश्लेषण सोपं वाटत असेल, सोप्या पद्धतीने समजत असेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे जे माझे व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद.